मित्रांनो, परीक्षांचा दिवस म्हटले की मग जागरणं, धावपळ, अभ्यास आणि प्रचंड ताणतणाव. काही स्वतःचा, काही पालकांचा, तर काही समाजातल्या लोकांचा. बऱ्यापैकी तयारी झालेली असते. आपण परत ते उत्तरं रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. क्लासेसचा अभ्यास असतो, तिकडनं तयारी केली गेलेली असते. शाळेतून सुद्धा बऱ्यापैकी सपोर्ट सिस्टम आपल्याला मिळत असते. पण बहुतांश विद्यार्थ्यांची मुख्य चूक कुठे होते? तर ती म्हणजे लिखाणामध्ये, रायटिंग प्रॅक्टिस. लिखाणाची सवय नसल्यामुळे बऱ्याचदा वेळेच्या मर्यादेमध्ये 2 तास 3 तासाचा जो वेळ परीक्षेसाठी दिलेला असतो, त्याच्यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणं हे त्रासदायक होतं. बऱ्याचदा असं होतं की उत्तर येऊन सुद्धा आपण ते करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस नसते. हाताला घाम येतो, बऱ्याचदा हात थरथरतो किंवा मग येत असून सुद्धा आपण एकदम ब्लँक होतो. आपल्याला काय करावं ते काही कळत नाही. हे सगळं आत्मविश्वासाचा अभाव किंवा मग पुरेशी तयारी नसल्यामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. अभ्यासाची पुरेशी तयारी नसणं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे आणि अभ्यासाच्या तयारीमध्ये घोकमपट्टीला आपण जितकं महत्त्व देतो, पाठांतराला जितकं महत्त्व देतो, तितकं लिखाणाला पण दिलं पाहिजे हे आपण विसरतो. त्यामुळे अभ्यासाची तयारी म्हटलं की आपण एकत्र म्हणजे मॉड्यूल्स वाचणं, ते पाठ करणं आणि ते लक्षात ठेवणं इथपर्यंतच ते मर्यादित ठेवतो. पण वेळेची शिस्तबद्धता आणि ते लिहून काढणं याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून लिहिण्याची प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. जसं जमेल तसं किमान 2-2 पानं दिवसाला लिहिली गेली पाहिजेत.